तर जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये पुण्यातले काही पर्यटक अडकलेत। हल्ल्यामध्ये पुण्यातले 2 जण जखमी झालेत। पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा पहलगाम प्रशासनाशी संपर्क झालाय। आसावरी जगदाळे आणि प्रगती जगदाळे अशी त्यांची नावे आहेत। तसंच संतोष जगदाळे, कौस्तुभ गाभोटे, संगीता गाभोटे अशी देखील या पर्यटकांची नावे समोर येत आहेत। पुण्यातले 2 पर्यटक गंभीर जखमी असल्याचं कळतंय। हल्ल्यामध्ये पुण्यातील 2 जण जखमी आहेत। या पर्यटक जे त्या ठिकाणी गेलेले होते त्यांची काही नावं देखील समोर येत आहेत। पुण्यातली ही सगळी जण आहेत आणि त्यांच्यापैकी 2 जण जखमी असल्याचं कळतंय। आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गाभोटे तसंच संगीता गाभोटे हे तिथं आहेत। पर्यटनासाठी ही सगळी मंडळी जम्मू काश्मीर या ठिकाणी गेली होती आणि याच वेळेला पहलगाम या ठिकाणी त्यांच्यावरती हा दहशतवादी हल्ला झाला। जवळजवळ 27हून अधिक जण या संपूर्ण हल्ल्यामध्ये मृत झाल्याची माहिती मिळते आणि काही जण गंभीररीत्या जखमी आहेत। या सगळ्यांना संपूर्ण कशा पद्धतीने सोयी सुविधा पुरवण्यात येतील, वैद्यकीय सेवा कशा पद्धतीने देण्यात येतील आणि विविध राज्यातून गेलेली ही सगळी मंडळी जी आहेत ती आपापल्या घरी परत कशी येतील या दृष्टिकोनातून आता भारत सरकार प्रयत्न करत आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। रोहन, पुण्यातली काही मंडळी या संपूर्ण हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय। 2 जण जखमी झाल्याचं आपल्याला कळलं होतं। अनेक जण त्या ठिकाणी अडकली आहेत। महाराष्ट्रातली अनेक जण आहेत जी या संपूर्ण पर्यटनाकरता म्हणून जम्मू काश्मीर या ठिकाणी गेलेली होती। पुण्यातली जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ती आत्ताची माहिती काय आहे? साधारणतः महाराष्ट्रातील 2 जणांचा मृत्यू जो आहे तो या भ्याड हल्ल्यामध्ये झाल्याची माहिती मिळते। मोने जी आणि डिसले या 2 मृत्यूंचं नाव आहे। पुण्यातील 5 जण यामध्ये जखमी 5 जण जे आहेत त्या भ्याड हल्ल्यामध्ये सहभागी होते। म्हणजे 2 जण जे आहेत त्यामध्ये जखमी झाल्याची माहिती जी आहे ती सध्या प्राथमिक मिळते। बाकीच्या 3 ज्या महिला आहेत त्या सुखरूप आहेत। पुण्याचे जिल्हाधिकारी जे आहेत ते सातत्याने जम्मू काश्मीर आणि पहलगाम सरकारच्या संपर्कामध्ये आहेत, तिथल्या जी प्रशासनाच्या संपर्कामध्ये सध्या असल्याची माहिती मिळते। पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये राहणारे हे 5ही जण आहेत आणि ते एकत्रितपणे या सगळ्या जम्मू काश्मीरच्या सफारीमध्ये फिरण्यासाठी गेल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते। परंतु सध्याच्या घडीला या 5ही जणांचं स्टेटस काय आहे किंवा यामध्ये जखमी जे झालेले होते की त्यांची परिस्थिती सध्या काय आहे हे नेमकं अद्याप समजू शकलेलं नाहीये। परंतु या 5ही जणांची नावं जी आहेत ती काही वेळापूर्वी समोर आलेली होती। यामध्ये आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गाभोटे आणि संगीता गाभोटे अशी या 5ही जणांची नावं आहेत आणि हे सगळे जण जे आहेत ते पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये राहण्यास जी आहेत आणि हे सगळे जण एकत्रित जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेले आहेत। यातले 2 जण जे आहेत पुरुष ते गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून सध्या मिळते। जी बाकीच्या 3 महिला ज्या आहेत त्या सैन्याकडे सध्याच्या घडीला सुखरूप आहेत। परंतु बाकीचे 2 जण आहेत त्यांच्या प्रकृतीचं स्टेटस सध्या गंभीर जखमी असं सांगितलं जातं। रोहन, या सगळ्या संदर्भात या सगळ्यांना जे जखमी झालेले आहेत म्हणा किंवा त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना पुन्हा भारतात आणण्याकरता, पुन्हा पुण्यात आणण्याकरता, घरी आणण्याकरता म्हणून प्रशासनाकडून काही प्रयत्न सुरू झालेत का आणि त्याची कारवाई काही होतीये का? सध्याच्या घडीला त्यांना सगळी व्यवस्थित वैद्यकीय उपचार मिळणं हीच प्राथमिक गरज आहे। जी त्यांना वैद्यकीय जे आहे ते सगळी गरज जी आहे ती मानली जाते। वैद्यकीय उपचार त्यांना मिळाले पाहिजेत अशा प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त केलं जाते आणि सध्या गंभीरपणे पुण्याचे जिल्हाधिकारी असणारे जितेंद्र डोडी देखील याच सगळ्या प्रयत्नांमध्ये आहेत की जे जखमी महाराष्ट्रातले आणि विशेषतः पुण्यातले झालेले आहेत जी त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते त्या नक्कीच ठिकाणी व्यवस्थित व्हावे आणि नक्कीच त्यानंतर जे आहे ते त्यांना पुन्हा एकदा जी महाराष्ट्रामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू होईल। परंतु सध्याच्या नक्कीच घडीला जे जी जखमी आहेत त्यांना व्यवस्थित वैद्यकीय उपचार मिळावे त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता।